बाप रे म्हणून म्हणून बरं आहे मी लग्न नाही केले खरंच. ओके, तुमच्या हे फाईट झाल्यानंतर लेट मी इन्व्हाइट श्रेया कदम फ्रॉम सक्षम फिल्म्स अँड कार्तिक निशानदार फ्रॉम जी सिम्स अप ऑन स्टेज. श्रेया आणि कार्तिक आमच्या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि जरा जोरात टाळ्या वाजवा कारण निर्माते आहेत म्हणून आम्ही इथे उभे राहू शकतो. तुमच्याकडे तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाता तेव्हा कोणीतरी आई बाबा बायको कोणीतरी पैसे द्यायला लागतात ना, ते दिल्याशिवाय आपण शॉपिंग करू शकत नाही. सो हे जेव्हा पैसे देतात तेव्हा आम्ही हे असं काहीतरी शॉपिंग करू शकतो. तो एकदा जोरात टाळ्या आमच्या निर्मात्यांसाठी. थँक्यू सो मच. तुम्ही काय बोलणार मूवीबद्दल? नमस्कार नवी मुंबई, कसं वाटतंय सुबोध आणि सोनालीला बघून? तुमचे फेवरेट स्टार्स. आमचा सिनेमा येतोय तुला कळणार नाही 8 सप्टेंबरला. प्लीज जाऊन पहा. आणि पुढच्या आठवड्यात आम्ही गाणं रिलीज करतोय, पोस्टर रिलीज करतोय सिनेमाचं. तुम्हाला खूप लवकर बघता येईल तुमच्या फेवरेट म्युझिक चॅनल्सवर. प्लीज पहा. थँक्यू सो मच. नमस्कार सगळे. तुम्ही बघितलंच असेल इकडे सुबोध आणि सोनालीला. किती क्यूट कपल आहेत ते, एकदम प्रेमळ नवरा बायको. आणि युजली तुम्ही फिल्ममध्ये बघितलं असेल कसे राहुल अंजली असतात, शाहरुख खान आणि काजोल, आणि कसं प्रेम होतं. पण लग्नानंतर काय होतं ते येऊन नक्की पहा आमच्या मूवीमध्ये. तुला कळणार नाही 8 सप्टेंबरला. आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळे इकडे आलात. And thank you very much, and thanks Max for being a clothing partner on a film. Thank you so much. आणि आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आमच्या प्रमोशनला सुरुवात होती आहे. काहीच दिवसांपूर्वी आम्ही एक टीझर पोस्टर आणला होता. असे हात होते आमचे त्याच्यात अडकलेले. आणि हातात बेडी होती. हातात बेडी होती. आता ही वेडी आहेत दोन लोक. राहुल आणि अंजली असे दोन वेडी लोक एकत्र आली आहेत आणि लग्नानंतरची लव्ह स्टोरी आहे. आत्ताच आम्ही मोशन पोस्टर लॉन्च केलं आहे आणि तो तुमच्याबरोबर पहिल्यांदा इथे नवी मुंबईत आम्हाला लॉन्च करताना फार मजा आली. मैम, मैक्स के फैशन कलेक्शन की बात करें तो किस तरह कलेक्शन लगा आप लोग दोनों को? जैसे हमने इसको पहना है तो पूरे फिल्म में हमने मैक्स के ही कपड़े पहने हैं. तो मुझे लगता है कि बहुत ही कंफर्टेबल है. जो फैब्रिक वो यूज़ करते हैं और जिस तरह से उनका डिज़ाइन है बहुत सिंपल है, एलिगेंट है, क्लासिक है. तो पूरे फिल्म में हमने मैक्स के ही कपड़े यूज़ किए और आज भी हमने मोशन पोस्टर के लॉन्च पे मैक्स के ही कपड़े यूज़ किए. तो इट्स वेरी कंफर्टेबल यूज़. मुझे लगता है जैसे इन्होंने कहा अपार्ट फ्रॉम फैशनेबल ट्रेंडी बहुत अफोर्डेबल है मैक्स. और हर किसी के लिए यहाँ पर कुछ ना कुछ ज़रूर है. मतलब आप अगर कॉलेज गोइंग हो या हमारी तरह मैरिड कपल हो, वर्किंग कपल हो, हर तरह के ट्रेंड्स यहाँ पर है और बहुत ही अफोर्डेबल प्राइसेस में है. टिपिकल हमारी तरह राहुल अंजली की तरह मिडल क्लास मराठी माणसासाठी काय म्हणतो अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला हे कपडे मिळतात. थोड़ा कलर नहीं मैम. देखा जाए तो ये क्या ट्रू इवेंट्स पे कुछ डिपेंडेड है वो नहीं. तो टोटली. लेकिन ये इवेंट्स हर एक के लाइफ में होते हैं. मतलब जब एक और आप लोगों ने कभी ये फेस किया शादीशुदा कपल है, ऑफ कोर्स सब फेस करते हैं. ऐसा एक भी आदमी और एक भी औरत नहीं रहेगी जिसने शादी के बाद ये सब फेस नहीं किया. तो एक्चुअली ये ट्रू इवेंट पे आधारित ही है. सच्ची घटनाओं पे आधारित. तुला कळणार नाही. मला असं वाटतं की कुठल्याही नवरा बायकोच्या भांडणामध्ये जेव्हा आपल्याला मुद्दे सुचत नाहीत आणि जेव्हा नवीन काय आपल्याला मुद्दा आपल्या विचारांमध्ये येत नाही तेव्हा आपण एक पॉज घेतो आणि म्हणतो की जाऊ दे तुला कळणार नाही. आणि भांडणच काय तर अनेकदा काय होतं आपल्याला ना नवरा बायको, म्हणजे मी तरी लग्न केलं नाही आहे, मला तेवढा अनुभव नाही आहे, पण मी जे काय अवतीभोवती पाहिलं आहे त्याच्यातनं साधारण एक अंदाज येतो की जेव्हा खूप प्रेम असतं आणि ते व्यक्त करता येत नाही आणि सारखं सारखं काय आपण एक्सप्लेन करायचं आणि जस्टिफाय करायचं आपलं प्रेम. एका पॉईंट नंतर ते जाऊ दे किती प्रेम आहे ना माझं तुझ्यावर, तुला कळणार नाही या लेवलवरती येतं. सो तुला कळणार नाही ही खूप जेनेरिक आणि प्रत्येक हजबंड वाईफमध्ये कपलमध्ये वापरण्यात येणारी वापरात येणारी. आणि दुसरं मला असं वाटतं की जेव्हा कुठल्याही दोन व्यक्तींमधला संवाद कमी व्हायला लागतो
जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला समजून घेऊ शकत नाही किंवा त्याला समजून सांगू शकत नाही तेव्हा तुला कळणार नाही हा आपला एक परवलीचं वाक्य असतं की जे आपण सातत्याने वापरतो कुठल्याही नाहीच्यामध्ये जाऊ दे तुला कळणार नाही म्हणजे जिथे आपला संवाद कमी पडतो जिथे आपण समजून घ्यायला कमी पडतो समजवायला कमी पडतो तिथे तुला कळणार नाही म्हणून आपण वेळ मारायला लागतो आणि मला असं वाटतं की कुठल्याही रिलेशनमधल्या प्रॉब्लेमची सुरुवात तिथं होत असते. मैम इसके बाद आप पोस्टर कशाला स्कोप आहे का? म्युझिक म्युझिकला खूप स्कोप आहे कारण कुठलंही भांडण संगीतमय असतं. राग एकच असतो वेगवेगळ्या पद्धतीने त्याला लोक कंपोज करत असतात. कोणी शांत रागात करत असतं कोणी उग्र रागात करत असतं. त्यामुळे म्युझिकशिवाय नवरा बायकोच्या भांडणात मजा नाही. कधी कधी नुसतं आपल्याला भांडणांचा किंवा भांड्यांचा आवाज ऐकू येतो. सो ड्रम्स वगैरे आतमध्ये चालू असतात उलटणं पातेलं फोडणं कब्बशी तुटणं असे वेगवेगळे म्युझिक आपल्याला ऐकू येत असतात. त्यामुळे विदाऊट म्युझिक नवरा बायकोंचं भांडणच होऊ शकत नाही. आणि बायको ही नेहमी ठेका देत असते, नवरा हा नाचत असतो. त्यामुळे म्युझिक म्हणजे नाही पण याच्यात उलट आहे. डान्स नवऱ्याला करायला लागणार आहे आयुष्यावर. मैम देखा जाए तो इसमें तो आप इन्हें सुबोध जी को तो नचना नाही कॉमेडी नाही आहे. मला असं वाटतं की काय होतं बऱ्याच वेळेला आपण सुद्धा आपल्या घरात आपल्या बाबतीत किंवा आपल्या ओळखीच्यांच्या बाबतीत असं बघतो की आपल्याला भांडणांचे विषय त्यांचे कळतात आणि आपण हसतो आणि आपण म्हणतो की ह्या काय भांडणाचा विषय आहे का. तर मला असं वाटतं ते जे आपल्यावरती हसू येतं ना ते हसू या चित्रपटातलं आहे. ही फिल्म कॉमेडी नाही आहे पण ही खूप छानपणे समोरच्या माणसाला टोचून त्याला चिमटे काढून ही फिल्म त्यांच्यासमोर आणते. कारण बेसिकली आपण सगळेजण खूप चांगली माणसं असतो कोणीच वाईट नसतं पण अनेक मुद्दे आपल्या समजण्याच्या पलीकडे जातात आणि आपण अचानक शहाणी माणसं वेड्यासारखं वागायला लागतात. आणि ते असं का वागायला लागतात आणि लग्न होतं तेव्हा तर अचानक शहाणी माणसं वेड्यासारखंच वागायला लागतात. तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाची फिल्म आहे. ज्यांनी लग्न केलं त्याची फिल्म आहे. जे लग्न करायला उत्सुक आहेत त्यांची फिल्म आहे. आणि ज्यांना लग्न करून खूप वर्ष झालेत ही त्यांचीही फिल्म आहे. त्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही दोन माणसांची फिल्म आहे जे एकमेकांच्या प्रेमात पडले ज्यांनी कधी एकमेकांवरती प्रेम केलं आहे जे एकमेकांवरती अजून प्रेम करतात अजूनही प्रेम करू इच्छितात अशा प्रत्येकाची ही फिल्म आहे. सोनाली मैम देखा जाए तो इस मूवी में आप इन्हें नचा रही है और वो पोस्टर वॉइस में किस तरह के रूप में दिखेंगे? नहीं क्या है कि हर शादी में सिर्फ एक ही एंगल नहीं होता है, एक ही इमोशन नहीं होता है. सारे रंग होते हैं उसमें. रोमांस होता है, दुख होता है, कॉमेडी होती है. तो इनकी भी इस मैरिज में ये सारे फ्लेवर्स आपको देखने को मिलेंगे जो हर किसी के घर में चल रहा है. बिल्कुल आपको ऐसा लगेगा कि आपने एक दरवाज़ा खोला, आप राहुल अंजलि की ज़िंदगी में चले गए और उनकी ज़िंदगी आप पास से देख रहे हो. और पोस्टर वॉइस में किस तरह के किरदार में देखेंगे तो पोस्टर बॉयज सोनाली ताई है उसमें. मैंने नाही मुंबईतही झालं आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र लोणावळ्यापासून पन्हाळा कोल्हापूर आंबोली गोवा खेड चिपळूण दापोली इतक्या ठिकाणी ते नागपूर. ते नागपूर 3 गाणी आहेत. पहिलं गाणं आता पुढच्या आठवड्यात येईल. असं हळूहळू करून आपण गाणीसुद्धा ऐकू. पण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा चित्रपट लोकांसमोर तुम्ही पोहोचवावात अशी तुम्हाला विनंती आहे. आणि मला खात्री आहे की 8 सप्टेंबर हा दिवस तुम्ही सगळ्यांनी राखून ठेवला असेल. कारण मी आणि सोनाली आम्ही दोघंजणं पहिल्यांदा ऑनस्क्रीन एकत्र काम करतो आहे आणि याच्या आधी आम्ही केलं पण तो चित्रपट आला नाही. त्यामुळे ऑनस्क्रीन येणारा आमचा हा पहिला चित्रपट आहे. दुसरी गोष्ट अतिशय वेगळ्या पद्धतीच्या या सिनेमामध्ये आम्ही बघायला मिळणार जो सिनेमा तुम्हाला हसवेल विचार करायला लावेल प्रसंगी चिमटे काढेल प्रसंगी स्वतःचा एक वेगळा चेहरा तुमच्यासमोर आणेल. आणि मला खात्री आहे की 2 क्षण आनंदाने घालवण्यासाठी 8 सप्टेंबरला तुला कळणार नाही या चित्रपटाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्यामुळे तो आशीर्वाद आणि तुमचं प्रेम घेऊन तुम्ही पुन्हा एकदा थिएटरमध्ये याल आणि आमचा हा सिनेमा बघाल. थँक्यू सो मच. थँक्यू.